नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना व मुख्यमंत्री योजना दूत या दोन योजना एकच आहेत की वेगवेगळ्या आहेत याबाबत भरपूर मित्रांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून प्रश्न विचारलेले आहेत। तर याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण 13 मुद्द्यांच्या आधारे या दोन योजना एक की वेगवेगळ्या याबाबत माहिती पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा, जेणेकरून अशा प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स या आपणापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही 9 जुलै 2024च्या शासन निर्णयानुसार राबवली जात आहे। तर मुख्यमंत्री योजना दूत ही योजना शासन निर्णय 7 ऑगस्ट 2024च्या निर्णयानुसार राबवलेली जात आहेत। म्हणजेच या दोघं योजनांसाठी वेगवेगळे शासन निर्णय हे निर्गमित झालेले आहेत। हे दोन्ही शासन निर्णय आपण डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर जाऊन पाहू शकतात। मित्रांनो, या दोघी योजना या महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य व रोजगार मंत्रालय व मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे राबवण्यात येत आहेत। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा प्रमुख उद्देश हा शैक्षणिक पात्रतेनुसार कामाचा अनुभव देणे हा आहे। तर मुख्यमंत्री योजना दूत या योजनेचा प्रमुख उद्देश महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची शैक्षणिक पात्रता ही किमान 12वी, पदविका, ITI किंवा पदवी पास असणे आवश्यक आहे। तर मुख्यमंत्री योजना दूत या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही किमान पदवी असणे आवश्यक आहे। युवा कार्य प्रशिक्षण योजनेत मानधन किंवा विद्यावेतन हे 6,000 रुपये, 8,000 रुपये किंवा 10,000 हे शैक्षणिक पात्रतेवर अवलंबून राहणार आहे। तर मुख्यमंत्री योजना दूत या पदासाठी मानधन हे 10,000 रुपये देण्यात येत आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत देण्यात येणारी पदे लिपिक, प्राथमिक शिक्षक, कॉम्प्युटर ऑपरेटर, वीजतंत्री व आवश्यक शैक्षणिक पात्रतेनुसार पदे ही देण्यात येत आहे। तर मुख्यमंत्री योजना दूत या मोहिमेअंतर्गत योजना दूत या पदासाठी नियुक्ती करण्यात येत आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत मिळालेला पदाचा कालावधी हा 6 महिने असून नंतर संबंधित आस्थापनाला वाटल्यास ते कालावधी वाढवण्याचा विचार करू शकतात। व मुख्यमंत्री योजना दूत या अंतर्गत मिळालेला योजना दूत या पदाचा कालावधी हा 6 महिन्याचा असून त्याच्या सुरुवातीलाच 6 महिन्याचा करार हा करावा लागेल। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाचे शासकीय, निमशासकीय विभाग, महामंडळे व खाजगी उद्योग या कार्यालयात नेमणूक मिळणार आहे। तर मुख्यमंत्री योजना दूत या पदाअंतर्गत गाव, नगरपालिका किंवा महानगरपालिका यात संबंधित उमेदवारास देण्यात आलेल्या भागात प्रत्यक्ष काम हे करावे लागणार आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी आपण रोजगार.mahaswayam.gov या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकतात व संबंधित विविध आस्थापनात जाहिरात निघाल्यास त्या नोंदणीचा वापर करून आपण तेथे अर्ज करू शकतात। व मुख्यमंत्री योजना दूत या पदासाठी महायोजनादूत.org हे संकेतस्थळ होते, परंतु तेथे आता नोंदणी बंद करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत एका आर्थिक वर्षात 10 लाख पदे भरण्यात येणार आहेत। तर मुख्यमंत्री योजना दूत या मोहिमेअंतर्गत 50,000 पदांची भरती करण्यात येणार आहे। मित्रांनो, आपल्या अमूल्य वेळेचा विचार करून अतिशय कमी शब्दात व कमी वेळात जास्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी या चॅनलद्वारे प्रयत्न करत आहे। त्यामुळे आपण या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स या आपणापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।